आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यामुळं शेतीची कामं रखडली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेती कामांना सुरुवात झाली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 1,49,950 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारनं 1 जुलै 2026 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्थित्यंतर करून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच व्हीबीजी रामजी नामांतर करण्यात आलं आहे. या योजनेतून मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जुलै रोजी जुनोना गावात वृक्ष लागवड करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती येणार असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथल्या मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर इथल्या प्रस्तावित टायगर सफारी वन्यजीव बचाव केंद्र तसंच आधुनिक बहुपयोगी वन्यजीव बचाव पिंजऱ्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्न, जिद्द, अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर गावच्या कन्या प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्दन गव्हाळे यांनी घालून दिलं आहे. रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर CIS अफेअर्स, कॉम्पॅक्ट्रिएट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीनं आयोजित न्यू जनरेशन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातून प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली. जून 2026 मध्ये आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना प्राध्यापिका गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, मराठी भाषेचं वैभव, साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली. चंद्रपूर इथल्या पडवली परिसरातील प्रणय जितेंद्र जन्मदूर यांनी भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून चंद्रपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रुटीरहित आणि सर्वसमावेशक ठेवण्याकरिता महाराष्ट्र मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांची मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. मान्सून आपत्तीच्या काळात तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणं, स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणं या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं इरई धरणावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आलं. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं, तसंच पूर परिस्थिती आणि एल निनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी प्राथमिक बचाव आणि शोध मोहीम, प्राथमिक उपचार, हृदय आणि फुफ्फुसांचं पुनरुज्जीवन CPR, पूर्वसूचना प्रणाली आणि समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय आणि बचाव कार्य अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली. तसंच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. वाचक स्वर वीणा डोंगरवार.